मन मंदिरा गजर भक्तीचा. तो का म्हणे मेलो सांगता सांगता. काय नाही म्हणजे हे मी तयार केलेलं प्रमाण नाही, गात्यातच आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज, तुका म्हणे मेलो सांगता सांगता. ते म्हणाले अरे बाबा तुम्हाला ना सांगता सांगता मेलो मी, पण तुमच्यात काही फरक पडला नाही. पुढचा म्हणाला एवढं तुम्हाला सांगायला तरी कोणी सांगितलं होतं. बरोबर, हेही बरोबर आहे. कळलं का, काहीही चुकलेलं नाही. पण लक्षात ठेवा शेवटी काय आहे, दुसऱ्याचं नुकसान होईल हा भाग निराळा, पण जिथे आपलंच नुकसान होतंय त्याचा प्रथम विचार करावा. आणि दुसरं काही पैशाचे नुकसान अमकं तमकं हा पुढचा भाग आहे, त्याची प्रक्रिया आहे ती. मूळ द्वेष, मूळ अहंकार. आणि इथे सुद्धा तेच लिहिलंय बरं का. अहंकार कोणत्याही क्षेत्रात चालत नाही, भक्तीमध्ये सुद्धा नाही. किंबहुना उलट असं मी म्हणेन की ज्ञानाच्या ठिकाणी अहंकार शोभून दिसतो, पण भक्तीच्या ठिकाणी शोभून दिसत नाही. नाही का, वारकऱ्यात बसून बिडी फुकायला लागलेलं बरं दिसत नाही, नाही का, नाही का. हां, आता काय दारू पिण्या इतकं काही बिडी फुकणं वाईट नाही आहे. पुष्कळचे लोक तंबाखू सुद्धा खातात, पण ते आपण कुठे बसलोय याचाही विचार करून फुकावं, नाही का. तसा अहंकार हा कुठेही असला तरी तो वाईटच आहे. आणि म्हणून गोपिकांच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला. काल सहज बोलता बोलता सहज 2-3 शब्द वापरले. अहंकार 3 प्रकारचा, एक संसारातला अहंकार, एक परमार्थातला अहंकार आणि एक आध्यात्मिक अहंकार. अशा अहंकाराचे 3 प्रकार आहेत माझ्या दृष्टिकोनातून. आणखीन कोणाचे काय असतील ते असतील, पण माझ्या चिंतनातून जे प्रगट झालं, एक संसारातला अहंकार आहे. त्याचं जिवंत चित्र म्हणजे हा जमलेला समाज. तुम्हाला कोणाला माहित नाही संसारातला अहंकार काय तो, नाही का. काय आहे, कशा चित्र आहे सगळं. प्रत्येक माणसामध्ये संसारातला अहंकार आहे, कमी जास्ती प्रमाणात आहे, पण आहे. मुलाला मुलगेपणाचा अहंकार आहे, बापाला बापपणाचा अहंकार आहे, बायकोला बायकोपणाचा अहंकार आहे, नवऱ्याला नवरापणाचा अहंकार आहे, नोकराला नोकरापणाचा अहंकार आहे. पण अहंकार प्रत्येकात आहे. जो संसारामध्ये अहंकाराला मुरड घालतो त्याचा संसार नीट होतो. जो मुरड घालत नाही त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. हेही तुम्ही काही काही माणसं अतिशय बेचू, जे व्हायचे ते होईल. बरं तर ठीक आहे, त्याला इलाज नाही ना, त्याला इलाज नाही. मग आम्ही एक आमच्या घरी फार सुंदर शब्दप्रयोग लहानपणापासून, भिकेचे डोहाळे तुम्हाला आठवले तर आम्ही तरी काय करणार. भिकेचे डोहाळे कळले का. एखाद्या बाईला डोहाळे लागले, काय लागले, नवरा म्हणला माझ्या पोटात डोहाळे लागले. काय म्हणले, 4 घरी भीक मागावी. मोठा भिकारी तुझ्या पोटी येतोय, धन्य आहे तू येईन मी. तसं आता भिकेचे जर डोहाळे लागले तर त्याला इलाज नाही. अहंकार असतो पण मुरड घालणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का. मुरड घालता आली पाहिजे. गंमत म्हणून सांगू का, चला काय आता आपल्याला महिना काढायचा आहे. इथे सगळे संसारिक आहेत. तुम्हाला मुरडीचा कानवला माहिती आहे का. मुरडीचा कानवला नाही नाही, माहिती असून उपयोग नाही हो, करता येतो का. माहिती असणं आणि करता येणं फार मोठा फरक आहे. पूर्वीच्या काळी, जुन्या काळातली बायका मुरडीचा कानवला करायचा. आणि एक कानवला कसा आहे की असे गोल करायचं, त्याच्यामध्ये सारण भरायचं, दूध लावायचं, असं 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 वर करतो, दिसेल तुम्हाला. म्हणजे अर्ध त्याच्यावर टाकायचं, असं दाबायचं
बरं का. आणि मग ते वेड वाकडं दिसतं. मग तो एक चमचा आला बाजारात, ते असं भुर्रकन फिरवलं की त्याला असे काटे 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 येतात. नीट आहे का? फार वर्म आहे याच्यात, ते काटे काटे येतात. आणि काय असतं ते जर नीट चिकटलं नाही ना, जिथे दूध लावलंय आणि दाबलंय त्याच्या पुढचं जर कापलं गेलं तर त्या तुपात टाकल्याबरोबर बरोबर तोंड उघलतं त्याचं. मग ती बाई म्हणजे असं कसं झालं, कसं झालं काय. आणि शेवटी ते कापून 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 सारण संपतं आणि तो गोळा शिल्लक राहतो. कळलं का तुम्हाला? कशाचा? ते कापून काढलेले काठ. मग आता कळत नाही त्याचं काय करावं. पण पूर्वीच्या काळी कसं असायचं, ते असं चिटकवलं की नाही की मग ती एक असं तिथल्या तिथे मुरडायचं. ती अशी एक वेणी तयार होते. आणि ते मुरडल्यानंतर कसाही तो कानवला टाका, तो फुटायचाच नाही आणि मागे शिल्लक राहायचंच नाही. माझं म्हणणं कळलं का? किती मुरडीचा कानवला, संसारात हा कानवला नाही आला तरी हरकत नाही, पण ज्याला संसारामध्ये मुरड घालता येते त्याचाच कानवला फुटत नाही, नाही तर फुटल्याशिवाय राहत नाही. सगळं सारण ताव्यात. काय असं झालं? असं कसं झालं? एवढं सगळं म्हणजे काय? त्या तुपामध्ये सगळं ते खोबरंच आणि खसखस अगोदर मनात होती. काय झालं? अगोदर मनात होती. संसारामध्ये खसखस असतेच बरं का, एकमेकाच्या बद्दल. आता मला सांगा, पण ज्याला मुरड घालता येते ती दिसते सुद्धा इतकी सुंदर, अशी वेणी दिसते, तुटत नाही, फुटत नाही, उकलत नाही. म्हणून ज्या माणसाला जीवनामध्ये जगण्याच्या कर्मामध्ये मुरड घालता येते त्याची वाटचाल शेवटपर्यंत चांगली होते. म्हणून जरा मुरड घालायला शिका. तुमचंही बरं, आमचंही बरं, घरच्यांचंही बरं. जी लोक तडातडा बोलतात ना, ते समजावं भिंगरी फिरवली. फाड फाड फिरवले की काय तुकडाच पडतो. आणि नुसता तुकडा पडत नाही तर असे दात येतात बाहेर. ते कापलेले कसे आहेत, असे असे टोको 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 येतात. एक लक्षात ठेवा, शक्यतो आयुष्यामध्ये कापाकापी करायच्या भानगडीत पडू नका. शक्यतो अहंकाराला मुरड. मी अप्रस्तुत सांगत नाही आहे, सांसारिक अहंकार सांगतोय बरं का. विषय मांडायचे म्हटलं ते कितीतरी सांगता येईल, काय नाही ते चरित्र पुढेच सरकायचं नाही असंही होईल. नाही तर काय झाले, 10-11 दिवस तर सहज झाले काय. पण हेही ऐकण्यासारखं आहे. भगवंताची रास जर नीट कळायची असेल आणि भक्ती प्रेमाची अवस्था प्रगट व्हायची असेल तर अहंकार निर्माण होऊन जमणारच नाही. लिहून ठेवा तुम्ही, कुठेही तो चालत नाही. 2 शब्द मागे घेऊन 2 पावलं मागे घेतात त्यांचं जीवन यशस्वी होतात. मग त्यांना भित्रे म्हणा नाही तर त्यांना काय म्हणा, पण त्यांचं जीवन यशस्वी होतं. 2 पावलं मागे सरलं तर कुठे बिघडलं? काही तसं काही अपमान बिपान काही तुमचा होण्यासारखा नाही आहे. पण का म्हणून आटपलं. संसारामध्ये अहंकार पुष्कळ असतात माणसाला. मी केलं आहे की नाही, कोणी केलं, मी म्हणून. मी एक नेहमी दृष्टांत सांगतो, इथल्या लोकांनी ऐकलं असेल. काही मुलं बाळ काम करतात न करतात, मग बाप सांगतो मी होता म्हणून झालं, मी तुम्हाला वर गेल्यानंतर कळेल, लवकर जा. मी काय म्हणतो, मी तुम्हाला वर गेल्यानंतर कळेल. आता ठीक आहे, तुम्ही वर गेल्यानंतर आम्हाला कळेल, पण आम्हाला कळलं हे तुम्हाला वर कसं कळणार? हे सुद्धा बोलण्यातला अहंकारच आहे. काही बोलण्याची गरज नाही. एक लक्षात ठेवा, तुमचं कार्य होतं, तुम्ही केलं, करून मोकळं व्हावं. काय ज्याचा त्याचा योग असेल तसं होईल. याचा अर्थ त्यांना समजून सांगू नये का,
त्यांच्याकडून करून घेऊ नये का? हे सर्व करून घ्यावं, सर्व करून घ्यावं, पण मी केला असा अहंकार करण्याचं काही गरज. मी केलं म्हटलं की सगळं संपलं. आलं का लक्षात? मी माझं सांगतो तुम्हाला. 365 दिवस प्रवचन करतोय. बाहेर गावोगावी कीर्तन करणं, प्रवचन करणं निराळं, पण एक एक महिना रोज करणं त्या श्रोत्यासमोर अवघड आहे. पण इथे बसल्यानंतर देव इतकं चांगलं सुचवतो काय, मग त्याचं क्रेडिट मी कशाला घेऊ? शेवटी सांगू, प्रभू राया तू करून घेतलेली सेवा तुला अर्पण करतो, मी मोकळा झालो, संपलं. अभिमान अनुरे कोडाव घ्यायची पुरे. अभिमान अनुरे. कोणत्याही कर्माचा अहंकार करण्याचं काही कारण नाही आहे. एखादं चांगलं कार्य आपल्या हातून घडलं तर समजावं देवाने आपल्याला त्याच्याकरता निवडलं, हे आपलं भाग्य. ते कार्य करण्याकरता आपण केलं नाही, देवाने त्याच्याकरता निवडलं. दुसरं कुणाला निवडता आलं असतं, मग आपल्याकरता जर निवडलं तर समजावं आपलंही भाग्य आहे. एखादा दान केला, अहंकार करण्याचं गरज नाही आहे. दान केलं, चांगला त्याचा उपयोग झाला, तुमच्या पैशात सार्थकी लागला, नाही तर कार्ट कुठेतरी दारूत खलास करून टाकील. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. सध्या ठिकठिकाणी हीच उदाहरणं आहेत. माझं बोलणं समजून घ्या. संसारामधला अहंकार जास्ती काही विवरण करत नाही. परमार्थात अहंकार आहे. माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही. मी तप केलं, मी जप केलं, मी नाम केलं. काय आता ह्या कथा पुढे येणार आहेत म्हणून सांगत नाही. गरुडाला अहंकार झाला, झाले का नाही? जरूर झाले. कितीतरी लोकाला, सत्यभामेला अहंकार झाला. परमार्थामध्ये माणसाला वाटतं मी एवढं नाम घेतलं, मी एवढा योग केला, मी जप केलं, तप केलं, ध्यान केलं, धारणा केली, सोडून दे. जास्ती विषय वाढवत नाही मी. काय म्हणून परमार्थिक अहंकार असतोच. हो, वारी केल्यावर सुद्धा असतो. काही काही माणसं म्हणतात आम्ही चालून वारी केली. बरं झालं ना, तुला शक्ती दिली म्हणून म्हण ना. दुसरा म्हणला मी 50 केल्या. ठीक आहे, मग मी सांगेन माझं वय 72 आहे, 73 वाऱ्या केल्या, एक आईच्या पोटात केली. अरे वाऱ्या इतक्या झाल्या याचा अहंकार काय? प्रभूने कुठेतरी चालत जात होतास, वारीच्या रस्त्याने पावलं पडली, तुझ्या आयुष्याचं पायाचं सार्थक झालंय म्हण ना. त्याचा अहंकार करायची काय गरज आहे? पण तो जर कुणाला झाला तर तोही संपला. पारमार्थिक अहंकार. जरा पुढे जातो, चला लवटकट पट 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 पट. मग जरा वरच्या पायरीला गेल्यानंतर एक आध्यात्मिक अहंकार असा आहे, जीवोहम. त्याच्या पुढे म्हणतो शिवोहम. मी जीव आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे हे म्हणणं सुद्धा आध्यात्मिक अहंकार आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येवो नेदी भ्रम. सांगता सांगता नाही ते हे एक एक 2-2 दिवसाची विषय आहेत बरं का अहंकाराचे सुद्धा. पण एक जरा मला पुढे सरायचं आहे, पण कानावरून तरी शब्द जावेत तुमच्या म्हणून सांगितलं. सांसारिक अहंकार, पारमार्थिक अहंकार आणि आध्यात्मिक अहंकार हा शेवटचा आहे. पहिल्यांदा तुम्ही काय म्हणता? मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी बाल आहे, मी वृद्ध आहे, मी तरुण आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी शूद्र आहे. पुढे मी जीव आहे. जरा वरची पायरी गाठली. अलीकडे असताना म्हणतो मी ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र. मग म्हणतो हे जे सोडून द्या, मी जीव आहे. जीव इथून म्हटल्यानंतर एकच झाला ना. हा जीव का तो जीव का तो जीव का नाही आहे, सगळ्याचाच जीव नाही का? जीवदशा सगळ्यालाच आहे. ब्राह्मणाला आहे, क्षत्रियाला आहे, वैश्याला आहे, शूद्राला आहे, खऱ्याला आहे, खोट्याला आहे, पाप्याला आहे, पुण्यवंताला आहे. कुणाला जीवदशा नाही? प्रत्येकाला जीवदशा आहेच आहे. मग तो काय म्हणतो? मी कोण आहे? जीव आहे. कारण हे मागचे शब्द मागे पडले सगळे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे मागे पडले. मी जीव आहे. मग कालांतर आहे म्हणतो नाही नाही हो, मी जीव नाही, मी ब्रह्म आहे. पण नीट लक्षात ठेवा, मी ब्रह्म आहे म्हणणं हा सुद्धा अहंकार आहे. मी जीव आहे हे म्हणणं ही लोखंडाची बेडी असेल,
पण मी ब्रह्म आहे हे म्हणणं सोन्याची बेडी आहे, पण शेवटी बेडी ती बेडीच. अहम ब्रह्मास्मी, अहम मला. जीवोहम, जीवोहम मी जीव आहे, नवे नवे मी शिव आहे. शिवोहम मी शिव आहे. म्हणजे मी जिथपर्यंत शिल्लक आहे तिथपर्यंत अहंकार हा आध्यात्मिक अहंकार आहे. आणि इथे सगळे बरे बरे भले भले अडकले. सांसारिक अहंकार नसेल, परमार्थिक नसेल, पण आध्यात्मिक परिसीमेला गाठल्यानंतर सोहम मीच ब्रह्म, सोहम मी ब्रह्म. बाजूला सार मी ब्रह्म, बाजूला सार. भक्तीत आल्यानंतर मी देव नाही, मी देवाचा. ही ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती आहे. कुठच्या भक्तीला आलो आपण? मी देव नाही, मी देवाचा, मी देवाचा. म्हणून तुका म्हणे अहम ब्रह्म. काय कुठच्या कुठे तुकाराम महाराज गेले बघा. तुका म्हणे अहम ब्रह्म. पुढचा ऐकून घ्या. आड येवो निधी भ्रम. अहम ब्रह्म म्हणणे हा सुद्धा भ्रम आहे. टॉप लेवलचा पण भ्रम आहे, टॉप लेवलचा पण भ्रम आहे. हे नक्की चूक आहे ही, नक्की. हा, ती चूक कुणाच्या लक्षात येणार नाही हे सत्य आहे, पण चूक आहे हे विसरू नका. चूक आहे ती आहेच, त्याच्याबद्दल काही प्रश्न. लक्षात आली नाही म्हणजे चूक नाही का? चोरी पकडली नाही म्हणजे चोरी केली नाही का? नवऱ्याला न कळत भाजीतले 10 रुपये बाजूला काढून ठेवले. काय माणसं म्हणतात, महाराजांनी अगदी वर्मावर बोट ठेवलं. काय आता मी त्याला काय करणार? आलं का लक्षात? नाही नाही, आणि काय तुम्ही करता हे चुकीचं आहे असं काही मला म्हणणं नाही. जी माणसं ज्यांना उचलून द्यायची सवय नाही त्याकरता बायकांनी असंच करावं लागतं. असो, विरोधाचा भाग सोडून द्या. काय जीवोहम शिवोहम. मी कोण? मी ब्रह्म आहे. अरे हेही बंधनच आहे. मोठे मोठे ऋषी मी ब्रह्म आहे याच्यात अडकले. ज्ञानेश्वरी खूप मोठा विषय येऊन गेला. अर्जुनाला जेव्हा ब्रह्मस्थितीचं वर्णन करायचं देवाने केलं नाही, त्याला असं वाटलं याला ब्रह्मस्थितीचं वर्णन केलं, हा जर ब्रह्म झाला तर माझं कसं होईल. दिठीच पाहता आणि विजय का तोंड भरोनी बोलिजे, ना तरी दाटोन खेव दिजे से कवण आहे. या काकुळती जनार्दने अन्य उपदेशाचे निहताशणे, आणि बोला माझे मनमने या लिंगू सरला. म्हणून लक्षात ठेवा, ब्रह्म आहे ही प्रतिती कळली की तिथून मागे सरायचं. रन्स काढायच्यात ना, त्या हद्दीत जाऊन उभं राहायचं नाही. नुसती बॅट लावायची आणि कमबॅक. रन्स वाढवायचे असतील तर हे इथेच उभं आहे. शेवटी कॅप्टननी सांगितलं, व्हाय यू नॉट रनिंग, कम ऑन रन, पळ ना. तसं मी ब्रह्म इथपर्यंत आलास, आता थांबू नको, तिथे आउट होशील. कारण मी ब्रह्म, मी शिल्लक आहे. अहंकार आला, आउट, आउट होशील. म्हणून मी ब्रह्म या प्रतितीतून बाहेर पड. म्हणून लक्षात ठेवा, आध्यात्मिकाच्या परिसीमेवर सुद्धा अहंकार आहे. आता पुढे जाऊ, आपल्या कथेकडे येऊ. तेव्हा गोपिकांना अहंकार झाला आहे की नाही माझा? म्हणजे असं समजण्याची गरज नाही की जे भक्त आहेत त्यांना अहंकार होत नाही. कदाचित अहंकार उच्च कोटीतला असेल, पण आहे हे सत्य, आहे हे सत्य. तसं इथे गोपिकांना अहंकार झाला, मोठा अहंकार निर्माण झाला. त्यांना असं वाटलं, काय एवढे मोठे ऋषी मुनी जपी तपी, त्यांच्याकडे कुणाकडे देव गेला नाही, आणि आम्हाला आमच्याशी बोलतोय, आमच्याशी करतोय. हे सगळे अहंकार काढून टाका डोक्यातून. गोपिकांना अहंकार झाला. देवाला अतिशय वाईट वाटलं. देवाला वाटलं हे काय घडलं? अरे हे काही बरोबर घडलेलं नाही. यांच्या मनामध्ये जर अहंकार निर्माण झाला तर पुढे काय होईल? झाला अभिमान धन्य आम्ही आता, लक्ष्मीच्या कांता भोगीत असे. अभिमान झाला, काय झाला? लक्ष्मीच्या कांताला आम्ही भोगतोय.
कांत लक्ष्मीचा आहे, पण त्याचा उपभोग, त्याचा आनंद आम्ही घेतोय. अहंकार झाला, गुप्त झाला तेव्हा वैकुंठ नायक. मोठी गंमत झाली. वैकुंठ नायकांनी ओळखलं हे काही खरं नाही आहे. अहंकार होणं हे बरोबर लक्षण नाही आहे. माझं बोलणं लक्षात घ्या. अध्यात्मातला अहंकार वगैरे राहू द्या बाजूला, पण तुमच्या माझ्यापुरतं निदान संसारातला अहंकार गेला तरी पुष्कळ झालं. संसार चांगला होईल तुमचा. पती पत्नी मुलं बाळं सगळे छान एकमेकाशी बोलाल, चांगले वागाल. आलं का लक्षात? नाहीतर बारक्यासारख्या गोष्टीचं सुद्धा अहंकार कराल. एवढंच जरी कळलं तरी पुष्कळ झालं. अहंकार झाल्यानंतर प्राप्त झालेला देव हातातून निघून गेला. निघाल्या ते तोनी फिरता ती वने, यशोदेचे ताने धुंडावया. वृक्षादी पक्षी पुसती तयासी, तुम्ही ऋषिकेशी देखीला. आणि आक्रोश करू लागल्या. मन मंदिरा गजर भक्तीचा.